एका कपारीत लपलेली ही गूढ गुहा, जिथे आजही निसर्ग महादेवावर अखंड अभिषेक करत असतो. पण या ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सह्याद्रीत अजूनही एक अशी जागा आहे जिथे आजही पर्यटकांची गर्दी पोहोचलेली नाही. आणि कचऱ्याचा तर लवलेशही नाही. फक्त निसर्गाची शांतता, धुक्याची चादर, कोसळणारा धबधबा, पक्ष्यांचा आवाज आणि महादेवाचा दिव्य वास. आज आपण जाणार आहोत इगतपुरी जवळील तळे गावातील कपारेश्वर महादेव गुहा पाहायला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोलो ट्रिप असो किंवा फॅमिली ट्रिप, प्रत्येकासाठी अगदी परफेक्ट असलेले हे अप्रतिम ठिकाण. पण या ठिकाणी पोहोचायचे कसे, काय काळजी घ्यावी, या गुहेत नेमकं आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आल्यानंतर मी अगदी निसर्गाचा आविष्कार पाहणार आहोत. हा व्हिडिओ जो ना शेवटपर्यंत नक्की पहा. हर हर महादेव. पावसाळा आणि धबधबे हे समीकरण कोणाला आवडत नाही. पावसाच्या सरी बरसल्या आणि डोंगर दऱ्यातून लहान सहान झरे ओसंडून वाहू लागले की प्रत्येकाची पावले वळतात ते नाशिक जिल्ह्याकडे. इथले भंडारदरा परिसरातील असंख्य धबधबे प्रत्येक पर्यटकाला खुणावतात. पण आज आपण याच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील तळे गावात जाणार आहोत, जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचं उत्तम सांगड पाहायला मिळते. शिवाय श्रावणी सोमवार निमित्त या कमी गर्दीच्या ठिकाणी जाणे उत्तम राहील. साधारण ठाणे मुंबईवरून 100 ते 120 किलोमीटर अंतरावर दडलेले हे ठिकाण आपला प्रवास अविस्मरणीय बनवते. या प्रवासात कसारा घाटाचे विलोभनीय दृश्य आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पाडते. इथले दाट धुके वाहनाचा वेग कमी करायला भाग पाडते आणि घड्याळातील काट्यालाही पुढे सरकता येत नाही. हायवेवरून उजव्या बाजूस 2 रस्ते या ठिकाणी जातात. मॅपवरून पाहिलेत तर गावातून एक रस्ता जातो आणि गावातून जाणारा रस्ता पुढे जाऊन चिखल असल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हायवेवरून पहिला राईट घेऊन सरळ आत या. जसजसं तुम्ही या ठिकाणाच्या जवळ जात राहता तसतशी निसर्ग आपले रूपे दाखवायला सुरुवात करतो. रस्त्यात तुम्हाला जागोजागी कपारेश्वर महादेव मंदिराचे बोर्ड लावलेले दिसतात. त्यामुळे आपला हा प्रवास योग्य दिशेने होत आहे याची खात्री पटते. आणि काही मिनिटात आपण बेस पॉइंटला येऊन पोहोचतो. हा बेस पॉइंट आहे. इथे आपण गाडी लावलेली आहे आणि त्यानंतर आपण हा इथे मुख्य गेट दिसतोय त्यांचा, इथला मंदिराचा हा मुख्य गेट आहे. आणि हे जे आहे इथलं धरण आहे. छोटंसा एक तलाव आहे आणि धुकं बघू शकता. अक्षरशः संपूर्ण परिसरात धुक्याची चादर पसरलेली आहे. ट्रेकला सुरुवात करण्याआधी बाजूलाच असलेले छोटेखानी धरण आपलं लक्ष वेधून घेतं. इथे कपारेश्वर मंदिराच्या जवळपासच आपल्याला पायथ्याला एक धरण लागतं आणि छोटेखानी धरण आहे. पण इथला निसर्ग अतिशय सुंदर आणि त्या साईडला जर बघायला गेलं तर मुख्य प्रवेशद्वार इथूनच चालू होतं. इथून या कपारेश्वर मंदिराचं वरती जी गुहा आहे त्या गुफेमध्ये महादेवाची पिंड आहे आणि इथूनच या ट्रेकची सुरुवात होते. हे इथलं प्रवेशद्वार आहे. बाजूलाच आपल्याला एक डॅम देतो सुंदर असा. इथलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते पावसाळ्यात अधिक खुलून दिसतं आणि त्यामुळे इथले सर्व भाविक जे आहेत आणि निसर्गप्रेमी जे आहेत ते आवर्जून इथे भेट देत असतात. तर आपण पुढे जाऊया. इथे दिशादर्शक फलक जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे आपण इथली वाट चुकणार नाही. तर या परिसराचा विचार केला आपण तर आपण जसा कसारा घाट सोडतो त्या कसारा घाट सोडल्यानंतर आपल्याला लगेचच पुढे एक 10 ते 15 मिनिटांनी राईट मारायचा आणि राईट मारल्यानंतर आपल्याला एक हार्डली पुढे 5 मिनिटावरती आपल्याला हे प्रवेशद्वार इथल्या कपारेश्वर महादेव मंदिराचं आपल्याला दिसतं. आणि
असे दिशादर्शक फलक हे जागोजागी लावलेले त्यांनी दिसतात आणि फार सुंदर निसर्ग आहे इथला आणि सर्वत्र पठारावरती आणि पूर्ण डोंगरावरती धुक्याची चादर आपल्याला पाहायला भेटते. दाट जंगलातून जाणारी पायवाट, पावसामुळे पसरलेली हिरवीगार चादर, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि धुक्यात हरवलेले सह्याद्रीचे डोंगर, प्रत्येक पाऊल आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. निसर्गावर तुमचं खरंखुरं प्रेम असेल ना, तर तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडल्याखेरीज राहणार नाहीत. जर धुकं आपलं ओसरलं तर आपल्याला चांगले ड्रोन शॉट मिळू शकतात, पण धुक्याचे अजून वाटत नाही असे कुठे की बाबा धुकं उतरेल म्हणून. भयंकर असं धुकं येऊन बसलेलं आहे. कसारा घाट चालू झाला तिथून जे धुकं आहे ते इथपर्यंत आहेच आहे. काही वेळ आपण पुढे चालत आलो तेव्हा मातीचा रस्ता होता आणि त्यानंतर आपल्याला परत सिमेंटच्या ज्या आहेत त्या पायऱ्या दिसत आहेत. यावरून आपल्याला हे निदर्शनास येतं की ते पर्यटनाविषयी किती चांगलं काम केलेलं आहे इथल्या गावकऱ्यांनी, स्थानिकांनी, जेणेकरून इथे येणारे भाविक आहेत, निसर्गप्रेमी आहेत, ते आल्यानंतर त्यांची गैरसोय नको. त्यामुळे फार सुंदर असं डेव्हलपमेंट आणि इथे काम जे आहे ते झालेलं आहे इथल्या स्थानिकांकडून. डोंगरावरून उतरणारे ढग इतक्या वेगाने आपल्याकडे येत असतात की निसर्गाने टाइम लॅप्स लावला आहे की काय असा भास होतो. खरंच हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. बऱ्यापैकी इथे धुकं आहे, जसं मगापासून सांगतोय मी की धुकं बरंच आहे आणि पावसाचं वातावरण संपूर्णतः झालेलं आहे. आणि अशातच हा छोटेखानी ट्रेक आहे आणि वरती पोहोचल्यावरती आपल्याला एक गुफा दिसेल आणि त्या गुफेमध्ये आपल्याला महादेवाची पिंड आणि पावसाची साथ आहे त्यामुळे नक्कीच तिथून प्रवाहित होणारा धबधबा आपल्याला पाहायला भेटेल. धुकं इतकं जास्त होतं ना की लांबचं काही स्पष्ट दिसत नव्हतं. पण जसजसं पुढे जात होतो तस तसे समोर कपारेश्वर गुहा दिसायला लागली. गुहेवरचा तो त्रिशूळ आणि बाजूने कोसळणारा पाण्याचा प्रवाह पाहून अंदाज आला आज काहीतरी निसर्गाचं भन्नाट रूप बघायला भेटणार. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता. खरंच मन अगदी प्रसन्न झालं. फार जबरदस्त ठिकाण आहे. इथे आल्यानंतर तुम्ही अगदी निसर्गाचा आविष्कार पाहणार आहात. आपण आलोय इगतपुरीमधील कपारेश्वर या शिवमंदिरा ठिकाणी आणि हे शिवमंदिर जे आहे ते या एका डोंगराच्या कपारीमध्ये गुहेमध्ये आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर जबरदस्त पाऊस आणि त्या गुहेवरून पडणारा धबधबा असं विलोभनीय दृश्य आपल्याला पाठीमागे माझ्या दिसत असेल. आणि आपण आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही मुद्दाम इथे खूप वेळ थांबलो आहे कारण आम्हाला इथे शांतता अनुभवायची होती. आणि तसं म्हणायला गेलं तर फार लोक इथे येत नाहीत. लेस क्राऊडेड आहे हा इथला परिसर आणि फार स्वच्छता चांगली राखलेली आहे. तर आपण शिवपिंड आणि तिथला समोर पडणारा धबधबा आपण पाहूयात. हे कासवाचं शिल्प आपल्याला दिसतंय आणि समोर महादेवाची पिंड आहे. इथे शिवलिंग आपल्याला दिसतंय. फार सुंदर अशी सुबक अशी इथे शिवपिंड आपल्याला पाहायला भेटते. आणि सोबतच आपल्याला इथे आम्ही विचारणा केली तर देवपूजासुद्धा दररोज होत असते. आणि जसं शिवलिंग असते तसं नंदी महाराजसुद्धा तिथे विराजमान असतात आणि नंदी महाराजसुद्धा त्यांचीसुद्धा चांगली
सुबक अशी मूर्ती पाहायला भेटते इथे. आणि माझ्या समोर पाहता ते या कड्यावरून, या गुहेच्या कड्यावरून आपल्याला सुंदर असा धबधबा, कदाचित तुम्हाला आवाज येत नसेल पण सुंदर असा धबधबा पाहायला भेटतो. निसर्ग आणि भक्ती यांचा उत्तम संगम आपल्याला ह्या इगतपुरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. फार सुंदर ठिकाण आहे, नक्की या इथे. इथे आल्यावर आधी महादेवाच्या आजूबाजूची थोडीफार साफसफाई केली आणि मग मनोभावे महादेवाचं दर्शन घेतलं. पावसाने जरा 2 मिनिटांची उसंत घेतली होती. म्हटलं हीच ती संधी आहे. वेळ वाया न घालवता लगेच ड्रोन हवेत उडवला आणि त्या 2-3 मिनिटात जे काही ड्रोन शॉट्स मिळाले ना, ते पाहून मन अगदी खरंच खुश झालं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार इगतपुरीच्या या परिसराला रामायण महाभारत काळापासूनचा इतिहास आहे. प्रभू श्रीराम वनवासात असताना इथे आले होते आणि त्यांनी महादेवाची आराधना करत शिवलिंगांची स्थापना केली होती, अशी इथली श्रद्धा आहे. कित्येक वर्ष डोंगरांच्या या कपारीत हे शिवलिंग अक्षरशः दुर्लक्षित होतं. नंतर दुर्ग भ्रमंती करणाऱ्या काही तरुणांच्या नजरेस ते पडलं. त्यांनी पुढाकार घेत या जागेची साफसफाई केली, जतन केलं आणि हळूहळू या ठिकाणाचा कायापालट झाला. तेव्हापासून हे ठिकाण कपारेश्वर महादेव म्हणून ओळखलं जाऊ लागलं. स्थानिक गावातले जात की स्थानिक गावातले जात की नाव काय तुमचं? श्रीराम. ओके. आणि इथे शनिवार गर्दी असते की कसं काय? गर्दी असते. सोमवारी पण गर्दी असते. बरोबर. इथे कार्यक्रम काय काय होत असतात? काय नाही, पूजा करतो बाबा. ओके, पूजा करतात. गेला आता कधी. ओके. मग असं वर्षाला वगैरे कुठं मोठा म्हणजे महाशिवरात्रीचा असा कार्यक्रम काय होतो का? हा, लय मोठा. इथे मोठा कार्यक्रम. दुःख वगैरे हे जात की असंच असणार आहे? असं जाता येत मध्ये येत जात असेल ना? धबधब्याच्या खाली आंघोळ करण्यासाठी ही मस्त जागा आहे. त्यामुळे कुटुंबासोबत इथपर्यंत आलात तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येईल आणि सोबत महादेवाचं दर्शनही घेता येईल. म्हणजेच निसर्ग आणि भक्ती दोन्हींचा सुंदर अनुभव एकाच ठिकाणी. तर इथं स्वच्छता फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे. इथल्या या शिव मंदिराची, या गुहेची सुंदर वाट आहे, पायऱ्या आहेत व्यवस्थित यायला आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वजण इथे येत असतात. आणि लाईटची सुद्धा व्यवस्था इथे आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हा लाईटचा बोर्ड आहे. आणि विचार करू शकता की आपण या जागेचं महत्त्व किती असेल इथल्या स्थानिकांना आणि इथल्या शिवभक्तांना. बरेचशी मंडळी इथं आज दिवसभरामध्ये येऊन गेले. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील अपरिचित निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणांच्या सफरींसाठी भटकन TV या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या भटकंतीत. तोपर्यंत निसर्ग जपा, इतिहास जपा आणि भटकंती करत राहा. हर हर महादेव.